नमस्कार मित्रांनो, MD ऑफिशियल या मराठी माहिती चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। प्रधानमंत्री आवास योजनेची ज्या पिंपरी आणि आकुर्डी येथील जी लॉटरी निघाली होती त्या संदर्भात आज आपण माहिती जाहीर करणार आहोत। तरी जे न्यू व्ह्यूअर्स असतील चॅनलवर त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा। चला तर माहिती बघूया। पिंपरी आणि आकुर्डी येथील जी लॉटरी निघाली होती याची प्री डाटा लिस्ट आता ऑफिसने जाहीर केलेली आहे मित्रांनो। तर यामध्ये तुम्हाला काय चेक करायचं आहे, अर्जदाराचे नाव, जात आणि दिव्यांग स्थिती होय किंवा नाही हे त्यांनी सादर केलेल्या अर्जानुसार आहे किंवा नाही याची तुम्हाला पडताळणी करून घ्यायची आहे। आणि यामध्ये दिलेल्या माहितीनुसार अर्जामध्ये काही बदल करायचे असतील तर तुम्हाला चाफेकर चौक येथे जे चिंचवडला ऑफिस आहे PM आवास योजनेचे तिथे तुम्हाला भेट देऊन या संदर्भात दुरुस्ती करून घेता येईल। आणि याची मुदत दिली आहे मित्रांनो 4 जानेवारी 2024 ते 12 जानेवारी 2024 या दरम्यानच तुम्हाला यामध्ये अर्जामध्ये काही चेंजेस करायचे असेल तर ते बदल होऊ शकतात। नंतर कुठलेही बदल यामध्ये करता येणार नाही। तर तुम्ही यामध्ये लिस्टमध्ये तुमचे नाव चेक करून बघा। जर तुमच्या समोरील नावासमोरील माहिती व्यवस्थित असेल तर ठीक आहे, अन्यथा काही प्रॉब्लेम असल्यास तुम्ही यामध्ये बदल करून घेऊ शकता। तर यामध्ये खाली लिहिलेल्या यादी पहा, तर यामध्ये तुम्ही क्लिक करून यादीही डाउनलोड करून घेऊ शकता। ही तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेची वेबसाईट आहे pcmcindia.gov.in या वेबसाईटवर ही माहिती उपलब्ध आहे मित्रांनो। तर आता आपण ही लिस्ट आधी डाउनलोड करून घेऊ। लिस्ट डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये आपण अर्जदारांची माहिती चेक करून बघूया। तर आता आपण ही लिस्ट डाउनलोड करू। ही लिस्ट संपूर्णपणे एका PDF स्वरूपात आपल्याला वेबसाईटवर उपलब्ध आहे। तर हे बघा, लिस्ट डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची पेज दिसेल स्क्रीनवर। तर यामध्ये अनुक्रमणिकेमध्ये क्रमांक दिले आहे, किती अर्जदार आहेत, नंतर प्रकल्प तुम्ही कुठला प्रकल्प निवडला आहे, नंतर अर्ज क्रमांक जो की तुम्हाला ऑनलाईन मिळाला आहे, अर्जदाराचे नाव, जात प्रवर्ग आणि दिव्यांग स्थिती होय किंवा नाही एवढी माहिती मित्रांनो आपल्याला चेक करायची आपली, की आपण आकुर्डीसाठी फॉर्म भरला आहे का पिंपरी। काही लोकांनी आकुर्डी आणि पिंपरी दोन्हीसाठी भरला आहे। अर्ज क्रमांक, अर्जदाराचे नाव आणि आपला जात प्रवर्ग ह्या गोष्टी आपल्याला चेक करायच्या आहे। आता बघू शकता तुम्ही, उदाहरणार्थ पहिले नाव आहे आकुर्डी प्रकल्पासाठी यांनी फॉर्म भरला आहे, यांचे नाव आहे आबा बजरंग कसबे, हे आपले नाव आहे। उमेदवारांचे कास्ट प्रवर्ग दिला आहे SC आणि दिव्यांग स्थिती दिली आहे नो, म्हणजे दिव्यांग प्रवर्गात हे मोडत नाही। तर अशा प्रकारची तुम्हाला माहिती तुमच्या नावासमोरची चेक करायची आहे। ही एकूण 10,113 उमेदवारांची लिस्ट आहे मित्रांनो। यामध्ये तुम्हाला तुमचे नाव सर्च करण्यासाठी वरती सर्च ऑप्शन दिले, यामध्ये सुद्धा तुम्ही तुमचे नाव टाकून चेक करून घेऊ शकता। आणि ही तुम्हाला संपूर्ण माहिती चेक करायची आहे, बरोबर आहे का। काही यामध्ये चूक झाल्यास तुम्हाला अर्जामध्ये दुरुस्ती करून घेता येईल दिनांक दिलेल्या मुदतीच्या आतमध्ये, नंतर यामध्ये चेंजेस करता येणार नाही। ही प्री डाटा लिस्ट आहे। यानंतर उमेदवारांची जी लॉटरीची सोडत आहे ते जाहीर होणार आहे मित्रांनो, त्यामुळे तुम्ही यामध्ये तुमची माहिती चेक करून घ्या। आता फॉर एक्झाम्पल आपण या सर्च बटनावर क्लिक करून एखादे नाव आपल्याला सर्च करायचे तर उमेदवाराचे आपण नाव, संपूर्ण नाव टाकून सर्च करू शकतो। उदाहरणार्थ आता आपण यामध्ये एक नाव टाकू जे की उमेदवारांचे यामध्ये लिस्टमध्ये बघू। तर सपोज आपण नाव टाकले आकाश, तर यामध्ये आकाश नाव टाकून आपण सर्च बटनावर क्लिक केले तर आपल्याला जेवढे आकाश उमेदवार आहेत आकाश नावाचे ते आपल्याला अवेलेबल होतात। बघा, यामध्ये आकाश नावाचे एक उमेदवाराचे नाव उपलब्ध झाले, आकाश मरियप्पा डांगे, कास्ट कॅटेगरी दिली जनरल आणि त्यांचा आकुर्डी प्रकल्प त्यांनी निवडला आहे आणि दिव्यांग स्थिती नो आहे। म्हणजे अशा प्रकारची आपण माहिती चेक करू शकतो। आपण आपलं संपूर्ण नाव टाकलं फुल नेम की यामध्ये आपल्याला आपली माहिती हे ब्ल्यू कलरच्या लाईनमध्ये क्लिक होऊन आपल्याला दिसते। तर ही अशा प्रकारची माहिती आहे मित्रांनो। अशा प्रकारे तुम्ही तुमच्या उमेदवाराचे नाव हे चेक करू शकता। ही संपूर्ण लिस्ट तुम्हाला आधी PDF pcmc.india.gov.in या वेबसाईटवरनं डाउनलोड करून घ्यावं लागेल मित्रांनो। ही एकूण 10,113 उमेदवारांची यादी आहे मित्रांनो आणि 938 यामध्ये जागा आहे। तर ही अशा प्रकारची माहिती होती मित्रांनो। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो।